राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी होणार बैठक। बैठकीत आगामी निवडणुकीच्या निमित्ताने होणार चर्चा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर। सुनील मानेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। उपमुख्यमंत्री शिंदे आज सांगली दौऱ्यावर। आज सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार। बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसांमध्ये थार आणि स्कॉर्पिओ सारख्या गाड्या। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ। एकाच घरात हिंदू मुस्लिम अन्य धर्मीयांची नावं असल्याचा प्रकार मनसेने आणला समोर। 350 पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाही। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। बिहारमधील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता संपणार। 11 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान। मुंबईतील अनधिकृत फेरीवाले मुक्त करण्याचं लोकशाही मराठीचं अभियान। फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने मुंबईकरांना नाहक त्रास। लोकशाही मराठी उठवणार या विरोधात आवाज। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 24 तास राहणार बंद। आज प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद। कार्तिकी यात्रा काळात बंद झालेले देवाचे सर्व राजोपचार होणार सुरू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग कारचा ट्रकचा थरार। शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला लागली आग। खोपोलीजवळ बोरघाटातील घटना। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश। मुरुडच्या काशीत समुद्रात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। एकाला वाचवण्यात यश। बुडालेले विद्यार्थी अकोला जिल्ह्यातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।